आरटी प्रवेश 2026-27 चौथ्या यादीतील पालकांना आपल्या पाल्यास प्रवेश घेण्याची म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची मुदत ही काल लास्ट होती। अशातच बऱ्याच पालकांनी डॉक्युमेंट अगदी शेवटच्या दिवशी जमा केले आहेत आणि ते पालक आता विचारत आहेत की सर आमची व्हेरिफिकेशन होणार का, कारण मी शेवटच्या दिवशी डॉक्युमेंट जमा केलेले आहेत, आमची सीट जी मिळाली आहे ती कन्फर्म राहील का। तर पालकवर्गांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जरी शेवटच्या दिवशी डॉक्युमेंट जमा केलेले असली तर आपले पुढे काय होणार आहे। त्याच अगोदर आपण एक क्विक रिकॅप बघायचा आहे। RTIच्या डॅशबोर्डवरती ज्या काही जागा आहेत त्या आज अखेर 9,263 वगैरे जागा शिल्लक उरल्या आहेत आणि आज 4 तारखेपर्यंत RTIने एकूण 96,548 जागा डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत। तर इथे आपण बघत आहात की जागा ह्या अतिशय संत गतीने ॲडमिशन प्रोसेस झालेली आहे चौथ्या यादीमध्ये आणि त्यामुळेच पुढची यादी ही लागण्याची शक्यता पण वाढलेली आहे। आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया। तर ज्या ज्या पालकांनी शेवटच्या दिवशी डॉक्युमेंट जमा केले आहेत त्यांचे काय होणार आणि पुढे काय होईल। तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, जरी आपण शेवटच्या दिवशी डॉक्युमेंट जमा केले असतील तरी आपले व्हेरिफिकेशन होणार, मात्र एकच गोष्ट घडणार आहे की जेवढे जास्त शेवटच्या दिवशी डॉक्युमेंट RTIकडे जमा होतील व्हेरिफिकेशनसाठी तेवढा पुढे कालावधी जास्त लागणार आहे। म्हणजे समजा की थोडेच ॲप्लिकेशन शेवटच्या दिवशी आले तर 3-4 दिवसामध्ये पुढची लिस्ट लागेल किंवा पुढचा जो काय आहे तो डिसिजन होईल। मात्र जास्त जर अर्ज आले असतील तर ही आणि परत मुदत ही वाढणार आहे किंवा बरेच दिवस घेणार आहे, तर पुढची डिसिजन घेण्याकरता RTIला वेळ लागणार, कारण आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता आले होते ते व्हेरिफिकेशन होणार, परत आपले घराचे लोकेशन ॲक्सेस वगैरे सर्व चेक करणार। या प्रक्रियेला RTIला बराच वेळ जाईल। मात्र आपले डॉक्युमेंट हे 100% व्हेरीफाय होणार आणि आपल्या पाल्याची सीट ही कन्फर्म राहणार आहे। तरी ज्या ज्या पालकांनी शेवटच्या दिवशी कागदपत्रे जमा केली आहेत त्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे। आपले व्हेरिफिकेशन हे पालकांनो 100% होणार आहे आणि आपल्या पाल्याची सीट ही 100% कन्फर्म राहणार आहे। फक्त आता आपणास एकच करायचं आहे, इथून पुढे 2-3 दिवस दररोज आपल्या अर्जाची स्थिती बघायची आहे। ते बघण्याकरता आपण या टॅबवर यायचं आहे, इथे आपला नंबर टाकायचा आहे आणि तो गो म्हणायचा आहे। जसे आपण गो म्हणाल तसे आपणास आपल्या अर्जाची स्थिती वगैरे दिसून जाईल, कारण पुढे 3 ते 4 दिवसामध्ये आपणास SMS येण्यास उशिरा होईल। मात्र या माध्यमातून आपली सीट कन्फर्म झाली आहे की नाही आपणास कळणार आहे। तर ज्या पालकांनी शेवटच्या दिवशीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता दिले त्यांनी काळजी करायची नाही आहे, आपले डॉक्युमेंट हे 100% कन्फर्म होणार आहेत। तर पालक वर्गांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे अशाच प्रकारच्या RTI व्हिडिओसाठी आपल्या चॅनलच्या कमेंटमध्ये राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।